आत्ताच श्रीमंत संजूराजे नाईक निंबाळकरांनी बऱ्यापैकी माहिती दिलेली आहे आणि याच्यापूर्वी आपल्या बऱ्याच प्रेस कॉन्फरन्स झालेले आहेत, त्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी माहिती मिळाली. परंतु काल जे माननीय रणजितदादा नाईक निंबाळकर यांचे जे प्रेस कॉन्फरन्स झाली त्याविषयी थोडंसं मी सांगतो. खरं ज्यावेळेस हे इलेक्शन लागलं त्यावेळेस त्यांनी 4 मुद्दे ते सांगितले होते की मयत सभासद वारस तुम्ही केले नाही, जे केले तेवढेच मतदार यादी द्यावे आणि विश्वास बसल्याने 4 मुद्दे सांगितले होते. पहिला मुद्दा मयत वारस होता, दुसरा मुद्दा तुम्ही क्षेत्र नसताना तुम्ही काही सभासद केले, तिसरा मुद्दा होता की तुम्ही 5 वर्ष ऊस घातला नाही आणि महत्त्वाचा मुद्दा होता की तुम्ही शेअर्स पूर्ण केले नाही. ज्यांनी शेअर्स पूर्ण केले किंवा ज्यांनी हे 4 मुद्दे कंप्लीट किंवा फुलफिल केले त्यांनाच मतदानाचा अधिकार असं एकंदरीत त्यांच्या पत्रावरनं होतं. पण तसं कायदेशीर काही नाही. हे असं असताना सुद्धा त्यांनी इलेक्शनला सगळ्या पुढे ढकलल्या. हे 4 मुद्दे घेऊन ज्यावेळेस RJDनं त्यांचं सगळं घेतलं, माहिती घेतली, त्यांना बोलवलं, त्यासुद्धा RJDने त्यांचे मुद्दे नाकारले आणि तरी नाकारल्यानंतर मतदार यादी पूर्ण केली. निवडणूक कार्यक्रम जाहीर झालं, दुसऱ्या जाहिरात आदल्या दिवशी स्टे आला, हे सगळं सांगितले. खरं काल जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्यामध्ये असे मुद्दे मांडले गेले की बाबा ठीक आहे, आम्ही तुम्हाला सहकार्य करू, काय हरकत नाही, सहकार्य केलं पाहिजे, जे शेअर्स अपूर्ण आहेत ते पूर्ण झाले पाहिजे, त्या मताशी आम्ही 100% सहमत आहोत. महाराजांनी आत्ता सांगितल्याप्रमाणे आव्हान केलेले त्या आव्हानाला ते प्रतिसाद देतात, आनंद आहे आम्हाला. परंतु हे 4 मुद्दे जे होते पूर्वीचे ते 4 मुद्द्याला गृहीत धरून जर तुम्ही निर्णय घेतला, कदाचित त्या मुद्द्याला धरून तुम्ही आत्ता आम्हाला सपोर्ट करताय का असं आम्हाला वाटते. कारण मतदार यादी जर तयार करायची असेल तर आपले शेअर्स पूर्ण पाहिजे, कदाचित त्यामुळं हे सहकार्य करत असं. आत्ता बाबांनी सांगितल्याप्रमाणे हे संपूर्ण ठीक आहे. आज महाराज साहेबांनी आवाहन केलेले लोक चांगला प्रतिसाद देतात, कारखान्यात फार मोठी गर्दी होते, अपूर्ण शेअर्स पूर्ण करतायत, काही नवीन शेअर्स घेत आहेत, हे सगळं ठीक आहे. आकडा फार मोठा आहे, 17 कोटी आपल्याला गोळा करायचे, सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे. सगळ्यांनी सहकार्य केलं तर 100% कारखाना चालू होणार. पण कदाचित भविष्यामध्ये काय अडचणी आल्या आणि तुम्ही ज्या अडचणी आणलेल्या आता या पत्र आहेत, सगळे आहेत, मी तुम्हाला बरेच वेळा सांगितलेले, कदाचित त्या दृष्टीनं तुम्ही गेला किंवा त्या दिशेने गेला. आता बाबांनी सांगितल्याप्रमाणे साखर उद्योग फार मोठा अडचणीत आहे आणि अडचणीतून मार्ग काढायचा हा एक महाराजांनी आवाहन केले, तो एक मार्ग 100% यशस्वी झाला, सगळ्यांना आनंदच आहे. तरी सुद्धा तुम्ही राजकारण न करता आपण जे पहिला प्रस्ताव जो पाठवलेला आहे त्या प्रस्तावाला जर तुम्ही अनुमोदन दिलं किंवा तो प्रस्ताव मंजूर करायला सहकार्य केलं. तुम्ही आता दुसरा एक मुद्दा सांगितला की शासनाने प्रयत्न करू, आनंद आहे आम्हाला, तो एक विषय चांगला आहे. परंतु जो प्रस्ताव दिलेला आहे, जो 95% सभासदांनी कोर्टाच्या आदेशाप्रमाणे मिटिंग घेऊन जो आम्हाला संमती दिलेली आहे, तो प्रस्तावावरती पाठवले, तो प्रस्तावाला आपण मान्यता मिळण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्यातून पॉझिटिव्ह काय निघेल त्या दृष्टीने जर आपण प्रयत्न केला तर सगळ्यांचेच प्रश्न मिटणार आहेत. इथून पुढं आपण म्हणतोय की शेअर्स पूर्ण करा, नवीन सभासद, तरीसुद्धा भविष्यामध्ये अडचणी येण्याची शक्यता आहे आणि आपल्याला कारखाना सुरू करायचा असेल तर आपण दिलेला प्रस्ताव आहे तो 100% आपण सहकार्य करावं असं मी आमच्या सर्वांच्या वतीनं आपल्यालाच आवाहन करतोय की ज्यांनी काल प्रेस कॉन्फरन्स दिली आणि त्या पद्धतीने आपण गेला तर हा श्रीराम सहकारी साखर कारखाना 100% चालू होणार आहे आणि ही सहकारी संस्था चालू राहिली पाहिजे की जेणेकरून कामगाराचे प्रश्न आहे, सभाचे प्रश्न आहे, पलटणच्या बाजारपेठेचा प्रश्न आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर ही सहकारी संस्था चालू राहिली पाहिजे. आणि आता बाबांनी सांगितल्याप्रमाणे इथं खाजगीकरण वगैरे कुठेही नाही. त्यामुळे त्यांनी एक वाक्य वापरलं होतं की एक दत्त इंडिया आणि महाराज साहेब यांच्या संयुक्त विद्यालयाने अगदी खाजगीकरण कुठंतरी करायचं चाललेलं आहे. परंतु ते जर राजकारणाच्या डोक्यात असतं तर पूर्वीच झालं असतं. कारण ह्या सगळ्या गोष्टीला मी साक्षीदार आहे. कारण 2002 सालापासून आम्ही कारखान्यात आहे. केव्हाही महाराज साहेबांच्या बाबांच्या डोक्यात आलं नाही की ह्या संस्था खाजगी करायची. एवढं मोठं कर्ज असताना सुद्धा त्यावेळेस काही बड्या नेत्यांनी सुद्धा आम्हाला सांगितलं होतं की या पद्धतीने जावं, परंतु महाराज साहेबांनी ते ऐकलं नाही आणि हा कारखाना आहे असा सहकारी तत्वावर ठेवलेला आहे आणि भविष्यामध्ये त्याच पद्धतीनं सहकारी तत्वावरच हा कारखाना चालवला जाईल आणि हा कारखाना चालावा
यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं आणि जेणेकरून परवाचा प्रस्ताव मान्य करावा अशी आमची सर्वांच्या वतीनं विनंती. नमस्कार मंडळी.